नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या चॅनलवर तुम्हाला आरोग्यविषयी, जीवनशैली, सकारात्मक विचार, घरगुती उपाय आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी माहिती सोप्या मराठीत भाषेत पाहायला मिळणार आहे। आमचा उद्देश तुम्हाला योग्य, उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती देण्याचा आहे, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक निरोगी आणि आनंदी होईल। जर तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जांभूळ न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता का? किंवा जांभळासोबत लोणचं खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही छोट्या चुका आपल्या पचनसंस्थेला परिणाम करू शकतात। आज आपण जाणून घेणार आहोत जांभूळ खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे। नंबर 1, जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? जांभूळचे चविष्ट आणि पौष्टिक फळे आहेत। त्यामध्ये नैसर्गिक आम्ल, अँटिक ॲसिड आणि अनेक पोषण घटक आहे। काही लोकांना जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायला पोटात जडपणा, गॅस किंवा अपचन त्रास जाणवू शकतो, म्हणून अनेक तज्ज्ञ जांभूळ खाल्ल्यानंतर काही वेळाने पाणी पिण्याचा सल्ला देतात। तथापि हे सर्वांचाच होईल असे नाही। प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगवेगळी असते, त्याच्यामुळे कोणाला पाणी पिऊ नये, कोणी पाणी पिवावे असे सल्ले त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतर साधारण 30 मिनिटांनी पाणी पिणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो। 30 मिनिटांनंतर तुम्ही पाणी पिऊ शकता जांभूळ खाल्ल्यानंतर। तर मित्रांनो, जांभळासोबत लोणचे खावे का? भारतात फळांसोबत लोणचे किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते, परंतु जांभूळ आणि लोणचे दोन्हीही चवीला आंबट किंवा मसालेदार असल्यामुळे काही लोकांना पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा अपचन त्रास होऊ शकतो। विशेषतः ज्यांना आधीपासूनच ॲसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील त्यांनी अशा पदार्थांप्रमाणे मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरते। म्हणून जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच लोणचे किंवा अतितिखट पदार्थ टाळले तर पचनासाठी ते फायदेशीर ठरू शकतात। नंबर 3, जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे। मित्रांनो, जांभूळ हे केवळ चविष्ट नाही तर पौष्टिकही आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असणे जे पचन सुधारण्यात मदत करतात। जांभळात कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते। त्यातील अँटिक ॲसिड शरीरातील पेशीची संरक्षण करण्यास मदत करतात। त्वचेच्या आरोग्यासाठी देखील जांभूळ फायदेशीर मानले जाते। तसेच शरीराला आवश्यक असलेले काही जीवनसत्व आणि खनिजेही यात आढळतात। जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती? अनेक जण विचारतात की जांभूळ कधी खावे, कोण्या दिवशी खावे? तज्ज्ञांच्या मते जांभूळ दिवसातील कोणत्याही टायमाला खाऊ शकता। अगदी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ल्यास पाहिजे, परंतु अगदी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात जांभूळ खाणे काही लोकांना त्रासदायक ठरू शकतात। त्यामुळे हलका नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर काही वेळाने जांभूळ खाल्ल्यास ते अधिक आरामदायक वाटू शकतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जांभूळ नेहमी स्वच्छ धुवून आणि मर्यादित प्रमाणे खावे। कोणतीही गोष्ट आणि प्रमाणात खाल्ल्यास ते कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? जर तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही समस्या जांभूळ खाताना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य ठरवा। वारंवार ॲसिडिटी होणे, पोटदुखी किंवा अचानक त्रास होणे, पचनसंस्था संवेदनशील असणे, कोणत्याही विशिष्ट प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना वेगवेगळी असल्यामुळे योग्य आहार निवडणे महत्त्वाचा असतो। तर मित्रांनो, योग्य आहार नेहमी निवडा। मित्रांनो, जांभूळ हे अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे, पण कोणत्याही आहारात योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणातच घेतला तरच त्याचा पूर्ण फायदा मिळेल। त्यामुळे तुम्ही जांभूळ कसे खात? जांभूळ खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी पिता का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा आरोग्यविषयी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।